बंगळुरूमधल्या IAF अधिकारी मारहाणीच्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। विंग कमांडर शीलादित्य बोसनेच दुचाकी स्वाराला मारहाण केली असं आता समोर येतंय। सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या घटनेचं समोर आलंय आणि यानंतर बोस याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। आधी बोसच्या तक्रारीच्या नंतर दुचाकी स्वाराला पोलिसांनी अटक केली होती। दुचाकी स्वार विकास कुमारच्या तक्रारीच्या नंतर आणि हा सीसीटीव्ही फुटेज हाती आल्याच्या नंतर आता बोसच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। कांगावा केल्यामुळे शीलादित्य बोस याला आधी देशभरामधून सहानुभूती मिळाली खरी, मात्र हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर आता बोसवरती संताप व्यक्त केला जातोय आणि टीकेची झोड उठवली जाते। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतात। सोमेश, काय नेमकं प्रकरण होतं आणि आताची अपडेट? नक्कीच सोशल मीडियावरती बंगळुरूमधील इंडियन एअरफोर्सचा अधिकारी IAF अधिकाऱ्याला मारहाण झाली आणि त्यानंतर देशभरातून त्याच्याविषयी सहानुभूतीची भावना ही त्यांच्याबद्दल सर्वांनी व्यक्त केली होती। परंतु आता जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आणि ते सुद्धा तितकंच व्हायरल झालं, बातम्यांमध्ये आलं आणि त्यामुळे आता शीलादित्य बोस जो इंडियन एअरफोर्सचे अधिकारी आहेत, ज्यांना मारहाण झाली म्हणून त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली गेली होती, त्यांच्या विरोधातही आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, कारण त्यांनीच मारहाण केली होती दुचाकी स्वाराला हे समोर आलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि दुचाकी स्वारावरही अटक झालेली आहे। अगदी धन्यवाद सोमेश माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।